पुढचा प्रश्न. पुशेस वन सेल्फ अँड अदर्स. स्वतःलाही पुढे ढकलणे, न थांबू देणे आणि स्वतःसोबत बाकी लोकांनाही पुढे ढकलणे. पुढे ढकलणे याचा अर्थ काही ना काही करायला लावणे, काही ना काही उद्योगामध्ये गुंतवून ठेवणे, स्वतःलाही गुंतवणे, स्वतःलाही प्रेशराईज करणे आणि प्रेशराईज करून कामामध्ये गुंतवून ठेवणे. एक काम आटोपलं की दुसरं, दुसरं आटोपलं की तिसरं, हे सगळं पुश करत राहणे आणि फक्त स्वतः नाही तर दुसऱ्यांनाही पुश करायला लावणे, दुसऱ्यांनाही कामामध्ये गुंतवून टाकणे, दुसऱ्यांच्याही मागे काम लावणे आणि त्यांनाही त्या पद्धतीने वागायला लावणे. हा एक भाग पर्सनॅलिटीचा असतो. दुसरा रिलॅक्स्ड, इझी गोईंग. दुसरा स्वतःही फार करायचं नाही आणि दुसऱ्यालाही फार फोर्स करायचा नाही, इझी गोईंग. शांतपणे चाललेलं आहे, काही कोणाला फोर्स करायचा नाही, स्वतःलाही फोर्स करायचा नाही, जेवढं झालं तेवढं झालं, फार ताण घ्यायचा नाही, फार ताणाचा विचार करायचा नाही, अशी देखील व्यक्तिमत्व असतं. 5 4 3 2 1. म्हणजे आपण जर पुश करत असू खूप स्वतःला, आपण जर स्वतःला खूप कामांमध्ये गुंतवून ठेवत असू आणि लोकांनाही गुंतवून टाकत असू, लोकांनाही आपण इन्स्पायर करत असू, लोकांनाही आपण प्रेरित करत असू की तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्यांना देखील या कामाच्या सगळ्या झपाट्यामध्ये आपण आपल्यासोबत घेत असू, हा एक भाग. दुसरा शांतपणे, स्टेडीली, काही घाई नाही, इझी गोईंग असं व्यक्तिमत्व. 5 4 3 2 1. याच्यापैकी आपण जिथे थांबतो तो गुण, तो फिगर आपल्याला आपल्या कागदावर लिहायचा आहे. पुढचा प्रश्न. हाईड फिलिंग्स. आपले इमोशन्स आणि फिलिंग्स आपण लपवून ठेवतो, आपण आपल्या चेहऱ्यावर ते दिसू देत नाही, आपण ते कोणाशीही शेअर करत नाही. आपला चेहरा जो असतो तो आपण कायम समाजासाठी आणि लोकांसाठी अतिशय प्लीजंट आणि ॲक्सेप्टेबल ठेवलेला असतो. फिलिंग सगळे मनामध्ये दडवून ठेवलेले असतात. अशी पर्सनॅलिटी असते. बोलता येत नाही, सांगता येत नाही. दुसरं एक्सप्रेस फिलिंग्स. दुसरं व्यक्तिमत्व भरकन आपल्या मनातलं सांगून मोकळं होणे, आपल्या मनामध्ये काही न ठेवणे, मनातली प्रत्येक गोष्ट शेअर करणे आणि सहज शेअर करणे. या बाजूच्या व्यक्तिमत्वाला ते जमत नाही, ते फार कठीण जातं. या बाजूच्या व्यक्तिमत्वाला ते सहज जमत असतं. हा एकंदरीत आपल्या डेव्हलपमेंटचा पार्ट असतो. मी पुन्हा सांगतोय, यामध्ये कोणतं बरोबर कोणतं चूक असं अजिबात नाही. हे सगळं लहानपणापासून, अगदी बालपणापासून तर मोठे होईपर्यंत ज्या पद्धतीच्या वातावरणामध्ये आपण जगत असतो, ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारांचे, वेगवेगळ्या घटनांचे इन्फ्लुएन्सेस, परिणाम तुमच्या माझ्या मनावर होत राहतात, या सगळ्याचा एकत्रित परिपाक हळूहळू आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यामध्ये होत असतो आणि त्यामध्येही एक पर्सनॅलिटी चांगली आणि एक वाईट असं काहीही नसतं. हा सगळा हळूहळू घडणारा प्रकार आहे आणि त्यामुळे या टेस्टच्या निमित्तानं जे काही समोर येते आहे ते खरंच आलं पाहिजे, ते खरोखरी जे आहे तेच आलं पाहिजे. आणि म्हणून प्रश्न आपण समजून घेऊयात. हाईड फिलिंग्स. मला फिलिंग्स मी लपवून ठेवतो, मला सांगता येत नाही. दुसरा भाग, मला मनमोकळेपणाने सांगता येतं, माझे फिलिंग्स लपवून राहत नाहीत, ते मला मोकळेपणाने शेअर करता येतात. 5 4 3 2 1. पुढचा प्रश्न. ईगर टू गेट थिंग्स डन. गोष्टी भरभर झाल्या पाहिजे यासाठी मी पॅनिक होतो. माझी इच्छा असते की गोष्टी लवकर झाल्या पाहिजे, जे काही काम करायचं आहे ना ते पटकन आटोपलं पाहिजे, वेळेत आटोपलं पाहिजे, नीटनेटकं पटकन वेळेत आटपून आपलं फाईल बंद करून ठेवून द्यायची, असा स्वभाव असतो काही जणांचा. आणि काही जणांचा स्वभाव असा आहे, डझंट रश ॲट एव्हरीथिंग फर्स्ट. पटकन घाई करायची नाही, शांतपणे. काही लोक असतात, सिनेमाला गेल्यानंतर पटकन आपली सीट पकडा, पटकन तिथे जाऊन बसा, बरोबर सगळं करा. काही जण असतात, ठीक आहे जाऊ, है ना, रेल्वे स्टेशनवर डब्यामध्ये शिरायचं असतं, सगळेच जाणार असतात त्या डब्यामध्ये. काही जणांना घाई झालेली असते, पटकन आपल्या सीटवर जायचं, आपल्या बॅग सगळे त्या बरोबर रचून ठेवायच्या, चेन बिन लावून ठेवून द्यायच्या आणि हुश पटकन. काही जण शांतपणे चढतात, त्यांचा असा अप्रोच असतो की आपल्याला शेवटी काय गाडीत चढायचंच आहे, आपली सीट बुक झालेली आहे, त्यामुळे एकदा गाडी सुटायच्या आधी आपण गाडीच्या आतमध्ये गेलो तरी पुरेसं आहे, हळूहळू आपण जाऊ आपल्या सीटवर.
तिथे हळूच बॅग ठेव, नंतर करायचं काय काम, असा देखील विचार असतो. आणि त्यामुळे इथे देखील 5 4 3 2 1 प्रकृती आणि मानवी स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार आपण हे सगळंचं सगळं स्कोअरमध्ये कन्व्हर्ट करतोय, जेणेकरून आपल्याला आपली पर्सनॅलिटी लक्षात येईल. आता आपल्याला आपल्या स्कोअरचं ॲनालिसिस करायचं आहे, जो या टेस्टचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याआधी मी तुम्हाला थोडासा वेळ देतो आहे, की आपण जे स्कोअर्स लिहिले, आपण जे फिगर्स लिहिलेले आहेत, आपल्या पर्सनॅलिटीचं करेक्ट ॲनालिसिस करून त्या स्कोअरची बेरीज करून ठेवायची आहे. ती बेरीज करा आणि ती बेरीज केल्यानंतर तो जो आकडा येतो तो तुम्ही लिहून ठेवा आणि तो तुमच्या मनामध्ये ठेवा. त्या फिगरची आपल्याला आता आवश्यकता आहे. कारण आता जी टेस्ट आपण घेतली, आता जी टेस्ट आपण अटेम्प्ट केली, ज्या टेस्टच्या आधारे आपण आपल्या पर्सनॅलिटीचा विचार केला आणि खरी उत्तरं लिहिलेली आहेत, आता आपल्याला कळणार आहे की नेमका आपल्या मनावर ताण किती आहे का नाही आहे आणि त्याच्या अनुषंगानं मग आपल्याला आपल्या एकंदर जीवनामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं विचार करायचा आहे. कोणत्या पद्धतीनं तो करायचा ते या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आपण शिकतो आहे. काही गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहेत आणि काही गोष्टी आपण शिकणार आहोत. पण ॲनालिसिस मात्र अतिशय इंटरेस्टिंग याच्यामध्ये राहतं. युअर टोटल स्कोअर विल बी बिटवीन 14 to 70. तुमचा टोटल स्कोअर 14 ते 70 याच्या दरम्यान राहणार आहे. 14च्या खाली कुणीही नाही. कोणाचा फिगर 14च्या खाली आला असेल किंवा 70च्या वर गेला असेल तर आपली बेरीज चुकलेली आहे असं समजायचं. 14 ते 70 या दरम्यान तुम्ही राहणार आहात, तुमचा स्कोअर राहणार आहे. ओके, 14 ते 70 मध्ये आहे. आता पुढे जाऊयात. पुढचं, इफ यू आर क्लोजर टू 14 यू आर अ चिल्ड टाईप बी. तुम्ही जर 14च्या जवळ आहात, आता बघा जसं 5 4 3 2 1 आपण केलं होतं तसं इथेही आहे की एक साधारण मध्य जर आपण पकडला 14 ते 70च्या मधला साधारण 40. आपण जर 14च्या निकट असू, 14च्या जवळ असू, आपला जर स्कोअर हा 14च्या आसपास असेल तर आपण एक बेफिक्र चिल्ड पर्सनॅलिटी आहे. चिल करो कुछ नहीं होता, चिल करो कुछ नहीं होता, अशा पद्धतीची पर्सनॅलिटी आपली आहे. आपल्यावर ताण फार कमी आहे आणि फार बदल करण्याची गरज नाही. अतिशय चिल्ड आणि शांत राहणारं आणि मस्त एन्जॉय करणारं असं आपलं व्यक्तिमत्व आहे, असं आपल्याला समजायला पाहिजे. 14च्या जवळपास आपण असू तर. व्हेअरॅज टुवर्ड्स 70 स्ट्रेस प्रोन टाईप ए. आपण जर 70च्या जवळ असू, आपण 70च्या जवळ असू तर मात्र आपल्या मनावर ताण आहे. आपल्याला ताण नियोजन करण्याची आवश्यकता आहे. या कोर्समध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या जीवनामध्ये राबवण्याची तातडीनं आवश्यकता आहे. कारण आपण हळूहळू आता आधी अभ्यासलेल्या सेकंड आणि थर्ड स्टेजकडे निघालेलो आहे असं समजायला हरकत नाही. त्यामुळे 70च्या आसपास म्हणजे साधारण 55 ते 70 या दरम्यान जर आपला स्कोअर असेल तर आपल्याला निश्चित या कोर्समधल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा अवलंब त्वरित करण्याची गरज आहे. बदलामध्ये बदल करायला भरपूर स्कोप आहे, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि मिड पॉईंट जो 42 आहे मधला, 40-42 हा मिड पॉईंट, या मिड पॉईंटला जो कोणी आहे त्यांनी मात्र हे समजायला पाहिजे की आपण आता स्ट्रेसच्या मिड पॉईंटला आहोत. इथून पुढे आपण याला वाढवू देणं योग्य नाही. आपण यामध्ये वाढ होऊ देणं योग्य नाही. आपल्याला तो कमी करत आणायचा आहे. 42 पासून आपलं टार्गेट कुठपर्यंत आहे? 14 पर्यंत येण्याचं आहे. आपल्याला 70कडे झुकायचं नाही आणि त्यासाठी म्हणून पुन्हा या रेंजमध्ये असणाऱ्या प्रत्येकानं या कोर्समधल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीबद्दल नीट विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला कळत नाही आहे की आपल्या मनावर स्ट्रेस येऊ लागलेला आहे. हा जो मिड पॉईंट आहे ना, या मिड पॉईंटमधल्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे स्वतःच्या जीवनाबद्दल की त्याला अजून
स्ट्रेस प्रोनची पुढची स्टेप गाठायची नाही आहे, कारण ती गाठण्याची शक्यता राहू शकते. आणि म्हणून आपल्याला या कोर्समध्ये सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अवलंब बारकाईनं करणं, त्याचा फॉलोअप घेणं आणि हळूहळू आपल्या लाईफमध्ये सुधार आणून ह्या टेस्टचा जो स्कोअर आहे तो 14कडे झुकत नेणं, हे आपल्याला करायचं आहे. सुदैवानं हा ऑनलाईन कोर्स असल्यामुळे आणि हा कोर्स तुमच्याजवळ कायमस्वरूपी राहणार असल्यामुळे तुम्ही साधारण महिनाभरामध्ये या कोर्समध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून, आवश्यक ते बदल आपल्या स्वभावामध्ये करून, आवश्यक ते बदल आपल्या वागण्यामध्ये करून काही दिवसांनी पुन्हाही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. आणि त्यावेळी खरा स्कोअर काय येतो हे आपण बघू शकतो. तो स्कोअर जर मिड पॉईंटपासून, आपण जर मिड पॉईंटमध्ये असू तर तिथून जर खाली येत असेल, येणं सुरू झालं असेल, तर मला असं वाटतं की या कोर्समध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला लागू पडत आहेत आणि तुम्ही पॉझिटिव्हली आपल्या जीवनाकडे बघताय. आणि त्यामुळे मग आपण आपल्या शरीरावर आणि मनावर ताणामुळे होणारे जे इम्पॅक्ट्स आहेत ते कमी करू शकतो. हा भाग अतिशय महत्त्वाचा आपण लक्षात घेऊयात. त्यामुळे या टेस्टच्या निमित्ताने हे जे स्कोअर्स आपण काढले, हे सगळे स्कोअर्स लक्षात घेऊन आपली पर्सनॅलिटी नेमकी कशी आहे याचं असेसमेंट आपण केलं आणि त्या असेसमेंटच्या अनुषंगाने आपण नेमकं काय करायला हवं याची छोटीशी रिव्हिजन आपण करू. 14च्या आसपास जर आपला स्कोअर असेल तर आपल्याला फार काही तातडीनं करायची गरज नाही. या गोष्टी आपल्या मनामध्ये राहू देणं एवढंच आपलं काम आहे. आपला स्कोअर जर 70च्या जवळपास असेल, 60 ते 70 किंवा 55 ते 70 या दरम्यान जर असेल, तर मात्र आपल्याला तातडीनं हे करण्याची गरज आहे. अतिशय तातडीनं आपण या सगळ्या गोष्टींवर बारकाईनं विचार करून आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. मेडिकेशनची सध्या आपल्याला गरज नाही, पण आपण जर लक्षपूर्वक हे केलं नाही तर मात्र गरज पडू शकते. आणि तिसरा भाग जो मिड पॉईंट आहे, 42, 42 ते 50 किंवा इकडे 42 ते 35 या मिड पॉईंटच्या रेंजमध्ये जे कोणी आहेत त्यांनी मात्र काळजी घेण्याची गरज ही आहे की आता याच्या पुढे स्कोअर जायला नको. आपल्याला इथून तो कमीच करायचा आहे आणि कमी करण्याच्या पद्धती आपण ऑलरेडी काही पाहिलेल्या आहेत आणि उर्वरित भागांमध्ये आपण ते पाहणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, या अशा सवयी आपल्याला लावाव्या लागतात. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार येत असेल की ह्या ज्या टिप्स या कोर्समध्ये सांगितल्या जात आहेत, ह्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी बदलाच्या या कोर्समध्ये सांगितल्या जात आहेत, खरंच याचा परिणाम होणार आहे का? निश्चित होणार आहे. कारण या सगळ्या ज्या गोष्टी आपण करणार आहोत ह्या वेल टेस्टेड आणि अधिकृत शास्त्रशुद्ध पद्धतीनं केल्या गेलेल्या रिसर्चच्या आधारे मांडल्या जात आहेत. आणि त्यामुळे सुरुवातीला त्या गोष्टी करणं अवघड जरी वाटलं किंवा काही गोष्टींच्या बाबतीत अगदी पोरखेळ जरी वाटला किंवा काही गोष्टी आपल्याला माहीत जरी असल्या तरी त्या करण्यासाठी मात्र आपल्याला वेळ मिळत नाही. त्या करायच्या जेव्हा असतात तेव्हा आपल्याला त्या आठवत नाहीत आणि आपली अत्यंत वेगानं येणारी रिॲक्शन मात्र निघून जाते. त्यामुळे समोरच्याला आपण दुखावून मोकळे होतो, त्याचा ताण आपल्या मनावर यायला लागतो आणि मग बिघडत जाणारं तंत्र हे जास्तीत जास्त बिघडत जातं आणि मग आपला स्कोअर हा वाढत जातो. तो न होण्यासाठी शांतपणे या टेस्टचं एकदा ॲनालिसिस करा. आपला स्कोअर काय आला आहे त्याच्यावर थोडासा वेळ घ्या, विचार करा आणि विचार करून हे सगळे बदल आत्मसात करण्यासाठी म्हणून तयार व्हा. या कोर्सच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला असे अनेक बदल पाहायचे आहेत. आपल्याला धमाल करायची आहे, आपल्याला खूप छान छान गोष्टी बघायच्या आहेत आणि सगळं करून आपल्याला एक छान, आनंदी, निरामय, निरोगी आणि भरपूर स्वच्छ आणि स्वस्थ मनस्वास्थ्याने भरलेलं आयुष्य जगायचं आहे हे ठरवूयात. पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. धन्यवाद.